नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपलं पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीजचं आज 7वं लेक्चर आहे. आतापर्यंत आपण 6 लेक्चर बघितले. ते लेक्चर बघितले नसले तर बघून बघून घ्या. यामध्ये पोलीस भरतीला 2024ला जे झाले त्यातले काही पी-वाय-क्यू आणि संभाव्य प्रश्न आहेत. तर आज आपण 2024 मध्ये झालेला मुंबई पोलीसचा पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन पाहणार आहोत. तर बघा, क्वेश्चनला सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे, जर 8x-4 बरोबर 3x+6 असेल तर x+1 चा क्यूब किती, म्हणजे घन किती? तर बघा कसं सोडवायचं. तर बघा 8x-4 बरोबर किती? 3x+6 आहे, बरोबर. आता काय करा, चिन्ह आहेत ना, चल एका ठिकाणी आणा, इकडे आणा. बघा 8x आणि हे 3x इकडे आणा. इकडे आणल्यावर काय होतात? -x 3x आणि हे काय इकडे मायनस इकडे गेल्यावर काय होतात? +6+4. बघा आता मग 8तून 3 गेले 5x, इकडे काय राहिले 6 आणि 4 10. x बरोबर काय आला मग 10/5. 5 1 5, 5 2 10, म्हणजे x बरोबर काय आला 2. किती आला 2. तर बघा टाका मग x प्लस 1 चा क्यूब म्हणून काय इथं आला, x च्या जागेवर 2 प्लस 1 चा क्यूब किती आला 2 आणि 1 3. 3 चा क्यूब किती आला 3 चा घन 27. 3 चा घन किती आला 27. पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा आता पुढील क्वेश्चन, 21,025 चे वर्गमूळ किती? बघा आता काय आहे, 21,025 चे वर्गमूळ. आता एवढ्या मोठ्या संख्येचं आपलं वर्गमूळ तर पाठ नसतं, तर कसं काढायचं? बघा आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक माहिती आहे, समजा एकक स्थानी समजा आता थोडक्यात 15 असेल, एकक स्थानी 5 असेल तर आपण काय करतो की त्याचा 5चा काय करतो 25 घेतो. एकक स्थानी 5 असेल तर 25, आणि ही जी दशक स्थानी जी संख्या राहिली ती आणि तिच्या पुढची संख्या दोन्हीचा गुणाकार करून आपण त्याच्या समोर लिहितो. किती मग? बघा 2 1 2 किती आलं 225. तसंच आता हे काय आपल्याला आता साधारण वर्गमूळ दिलंय, तर आपल्याला वर्ग कितीचा वर्ग आहे तर तो काढायचा आहे. तर बघा 25 आहे म्हणजे एकक स्थानी काय असणार आहे 5 असणार आहे, बरोबर. आता बघा सगळ्याच ठिकाणी 5 आहे, तर काय करायचं, 21,025 चं वर्गमूळ मग काय, हे 25, हे 25 चे काय, हे 5, हे 25 चे 5. आता जी राहणारी संख्या आहे ती काय असणार आहे, तर सलग दोन संख्यांचा गुणाकार असणार आहे. इथं कसं आपण केलं, एक एक आणि त्याच्या पुढची संख्या, तर या दोन्हींचा गुणाकार असणार आहे. तर बघा आता दोन्हीचा गुणाकार असणार म्हणल्यावर आता 15 गुणिले 16 करून बघायचं, ते नसेल येत तर 14 गुणिले 15 करून बघा. 14 गुणिले 14, हे 14 आणि हे 15, कारण की ती संख्या प्लस त्याच्या पुढची संख्या 5 तर मिळून गेलेत आपल्याला. बघा 15 चोक 60, हातचे आले 6, 15 1 15 आणि 15 1 15 आणि 1 6, 210. बघा मग 210 किती, 210 येते का? बघा 210 आणि हे 525, म्हणजे 210 आपल्याला गुणाकार येतोय का? तर येतोय. म्हणून किती येतं 14. किती आलं मग आपलं उत्तर 145. एक स्थानी 5 असेल तर डायरेक्ट 25 घ्यायचे, म्हणजे आलं आपलं किती 145. बघा आता पुढील क्वेश्चन पाहू. राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहितची उंची 1.2 मीटर असेल तर राजूची उंची किती? बघा आता राजू आणि काय रोहित रोहित यांचं गुणोत्तर किती आहे 4 आणि 3. गुणोत्तर असेल तर दोन्हीकडे पण शक्यतो x जोडवायचा. किती x जोडायचा, 4x 3x आहे. तर आता रोहितचे काय 1.2 मीटर. रोहित कोणता आहे? हा रोहितचं किती आहे 3x आहे. 3x आहे म्हणजे किती 1.2 मीटर आहे. हे 1.2 मीटर आहे. तर बघा मग काय होईल, x बरोबर काय होईल 1.2 भागिले काय होईल 3 होईल, भागिले 3 होईल. आता एक पॉईंट काढून टाका. एक पॉईंट काढून टाकला तर काय होईल, पॉईंट काढून टाकला तर वर 12 होतील आणि खाली काय पॉईंट काढून टाकल्यामुळं
30 काय होईल 30, 12चे 30. आता हे काय मिळाले आपल्याला x मिळाले. x मिळाले. xच्या जागेवर टाका. आता आपल्याला काय राजूची उंची काढायची. राजूचं गुणोत्तर काय 4x. किती आहे 4x. मग x च्या जागेवर टाका 4 गुणिले 12/30. बघा मग किती 42 12 15 दुने 30. बघा मग आता किती येते मग बघा 3 दुने 6 3 5 15 आणि ही वर किती राहिले 4 4 दुने 8 भागिले 5 5 1 5 किती राहिले 3 पॉईंट दिला किती झाले 30 5 6 30 1.6 मीटर. किती आलं 1.6 मीटर. पर्याय क्रमांक किती 1 मध्ये 1.6 मीटर. बघा आता पुढील क्वेश्चन. चौथा क्वेश्चन पाहूयात. रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती. म्हणजे काय आपली थोडक्यात खरेदी किंमत थोडक्यात 70 रुपयाची खरेदी किंमत आहे. त्यावर 15% नफा मिळवायचा आहे. मग ती कितीला विकावी लागेल. तर काय आपल्याला 70 रुपये किंमत आहे. त्याच्यावर किती टक्के 15% नफा आणि ती किती रुपयाला आता विकावं लागेल ते काढायचं आहे. तर बघा 0 गेला हा 0 गेला. किती वरती किती राहिले 115 गुणिले 7 भागिले किती 10. बघा मग गुणाकार करा. 7 5 35 हातच्या आले 3 7 1 7 1 7 3 10 हातचा आला 1 7 1 7 आणि 10 ला 10. बघा 10 खाली जर 10 असेल तर वरती 1 ने पॉईंट दिला तर निघून 1 ने पॉईंट द्यायचा डायरेक्ट. काय येईल मग 70.5. बघा 70 ला एक खेळणे 115. बघा 70 रुपयाला खरेदी किंमत आहे. त्यावर आपल्याला किती 15% नफा म्हणून काय 15 नफा कमवायचा आहे. म्हणून काय 100 वर 15 प्लस करायचे 115 भागिले किती 100 पर्सेंटेज म्हणून 100. बघा 1 गेला 1 गेला किती राहिले 115 गुणिले 7 भागिले किती राहिले 10. 7 5 35 5 हातच्या आले 3 7 1 7 3 10 0 हातचा आला 1 7 1 7 1 8 किती झालं 7 1 7 1 8 8 80 805 भागिले 10. तर काय 10 जर भागिले असेल तर 1 ने पॉईंट दिल्यानंतर पॉईंट निघाल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं. किती आलं मग 80.5. 1 ने पॉईंट दिला किती आलं 80.5. पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. 17 गुणिले 29 किती आहे गुणाकार 493. तर 170 गुणिले 0.0297 म्हणून बरोबर किती. बघा अंक तर तेच आहेत. इथं पण 17 इथं पण 17 29 आहे इथं पण 29 आहे. पण इथं किती आहे 17चं 170 केलं म्हणजे 1 0 जास्त आहे. तर आपल्याला उत्तरात पण काय मग 1 0 जास्त येईल. म्हणजेच किती आता ह्या दोन्हींचा गुणाकार किती येईल 1 0 जास्त येणार आहे. म्हणजेच किती येणार आहे 4 493 आणि परत 1 0 द्यायचा. कारण की इथं 170 झालंय म्हणून 1 0 दिला. बघा आता 29 नंतर किती नंतर पॉईंट आहे 1 2 3 4 4 नंतर पॉईंट दिलाय त्यांनी. मग आपण पण 4 नंतर द्यायचा 1 2 3 आणि 4 4 नंतर पॉईंट दिला किती आलं मग 0.4930 0.0 जी तर नाही 0.49 आणि 3 हे किती आलं पर्याय क्रमांक 3 मध्ये. इकडे 0 असेल तरी त्याचं काही किंमत नसते म्हणून इकडे लिहिलं नाही. तर काय 0.493. पुढचा क्वेश्चन पाहूयात. 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात. म्हणजे बघा 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात. बघा 1 किलोमीटर 1 किमी बरोबर किती असतं 1000 मीटर असतं. किती असतं 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं. तर आपल्याला काय 1 मीटर दिलंय 1 मीटर दिलंय म्हणल्यावर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल त्याला 1000 ने भाग द्यावा लागेल. बघा 1
1ला किती 1000 आणि भाग द्यावा लागेल. 1, 2 आणि 3. 1000 आणि भाग दिला तर काय येईल उत्तर मग बघा. 1/1000 म्हणजे पॉइंट इकडे सरकन कितीने 1, 2 आणि 3 ने. मग कितीने पॉइंट सरकन 3 ने. हे बघा 1, 1, 2, 1, 2 आणि 3 किती 3 ने पॉइंट सरकला. आपलं उत्तर किती मिळालं 0.001 किती मध्ये 0.001 हे 4 नंबर मध्ये आपले 4 उत्तर. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. आपल्याला एक ABCD चे हे दिले ग्रुप दिलाय त्यामध्ये काय करायचं आहे विसंगत घटक ओळखायचा आहे. आता विसंगत घटक कोणता आहे तर आपल्याला किती दिले 4 दिलेत त्यापैकी विसंगत कोणता आहे ते बघा. आता बघा N T आणि Z किती N T Z. आता बघा N नंतर T किती नंतर आहे बघा N O P Q R S आणि T किती नंतर आहे 6 नंतर आहे. किती 6 नंतर आहे. T नंतर Z U V W X Y आणि Z इथं पण किती 6 चा फरक आहे. आता पुढच्यात बघू A G आणि M हे किती आहे 1 आहे हे 2 आहे 2 परत A नंतर B C D E F आणि G इथं पण 6 चा फरक आहे. नंतर H I J K L M इथं पण कितीचा आहे 6 चा फरक आहे. म्हणजे दोन्ही पण सारखेच आहेत विसंगत नाही आहे का याच्यात तर नाही. आता 3 नंबर बघू D J P E आता D नंतर E F G H I J इथं किती आहे 6 चा फरक आहे. नंतर परत बघा K L M N O P इथं कितीचा आहे 6 चाच फरक आहे. म्हणजे हा पण विसंगत नाही. तर बघा 4 नंबर 4 आहे का C G आणि M. C नंतर बघा C D E F G हे किती 4च आहेत आणि G नंतर H I J K L आणि M इथं किती आहेत 6 आहेत. पण बघा इथं दोन्ही ठिकाणी 6 आहे इथं दोन्ही ठिकाणी 6 आहे इथं दोन्ही ठिकाणी आणि इथं काय 1 4 आणि 1 6 आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती विसंगत आहे तर 4 नंबर. बघा 4 नंबर विसंगत आहे आपला. बघा आता पुढचा क्वेश्चन पहा. जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर त्या वाढीचे प्रमाण किती. लोकसंख्या किती आहे सुरुवातीला किती आहे 20,000 1 2 20,000 आहे 20,000 किती वाढ झाली तर 25,000 म्हणजे किती 1 2 3 आपली काय सुरुवातीला 20,000 होती तर 25,000 झाली तर कितीनी वाढली वाढीचे प्रमाण काढायचे तर किती वाढली 5,000 वाढली. किती हजार वाढली 1 2 3 5,000 आणि सुरुवातीला किती 20,000 होती 20,000 5,000 वाढली ना. त्यामुळे काय करायचं गुणिले पर्सेंटेज म्हणून 100 प्रमाण काढायचं म्हणून गुणिले 100 करायचं. बघा काय ना तर आपलं उत्तर हे बघा हे 2 शून्य हे 2 शून्य गेले परत हे 2 गेले हे 2 गेले काय राहिलं 50/2 किती राहिलं 50/2 किती येतं 2 आणि 25 दुने 50 किती आलं 25 पर्सेंटेज किती आलं 25 25 किती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं 25 उत्तर आलं. आता बघा पुढचा क्वेश्चन 28% चे गुणोत्तर रूपात रूपांतर करायचं आहे. 28% चे गुणोत्तर प्रमाणात रूपांतर करायचं असेल तर बघा काय टक्के म्हणजेच काय असतात भागिले 100 असतात. मग किती आहे 28% म्हणजे काय 28 भागिले 100 किती आहे 28 भागिले 100. बघा आता याला भाग द्या किती येईन बघा कितीने भाग जातो याला 14 दुने 28 आणि 50 दुने 100. बघा परत 7 दुने 14 आणि 25 दुने 50 किती आलं 7 5 किती 7 5 7 25 किती आलं 7 25 पर्याय क्रमांक किती 1 मध्ये. चला आता पुढील पाहू. जर ए आणि बी चे गुणोत्तर प्रमाण वयाचे प्रमाण 3:5 आहे 10 वर्षानंतर किती होतंय 31 45 होतं तर सध्याचं वय काढायचंय. बघा ए आणि बी आता किती आहे गुणोत्तर 3:5 आहे आणि किती 10 वर्षानंतर किती होतंय 31 45 किती होतंय 31 45. तर याचा शॉर्ट फॉर्म आहे
शॉर्ट फॉर्म मध्ये जर तुम्ही सोडलं तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर मिळेल. काय करायचं, किती वर्षानंतर आहे, 10 वर्षानंतर. काय करा, 10 लिहून घ्या. गुणिले काय करा, या दोन्ही खालचं जे गुणोत्तर आहे ना नंतरचं, त्याची वजाबाकी करा. किती आली बघा. वजाबाकी केली तर किती येईल, 45 मधून 31 गेले तर बघा हे 4 आणि किती 4तून 3 गेले किती 14. किती आले 14. आणि काय करा, खाली काय करा, छेदात काय करा, या तिरकस गुणाकाराची वजाबाकी करा. तिरकस गुणाकाराची काय करा, वजाबाकी करा. तर किती येईल बघा. तिरकस गुणाकाराची जर वजाबाकी केली तर या दोन्हींची करा, या दोन्हींची करा. आता दोन्ही बघा 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 किती आले 155 मायनस 5 3 5 15 हातचा आला 1 आणि 4 त्रिक 12 आणि 13 किती आलं 4 त्रिक 12 आणि 13. म्हणजे काय केलं, या दोन्हींचा गुणाकार केला, या दोन्हींचा केला. 31 गुणिले 5 किती आलं 155 आणि 45 गुणिले 3 किती आलं 135. मग बघा 10 गुणिले 14 किती आलं इथं 35 आणि 10 45 आणि 10 55 म्हणजे किती आलं 20 आलं. किती आलं 20. हे बघा 10 1 10 10 दुने 20 आणि किती आलं बे 1 बे बे 7 14. किती आलं आपलं उत्तर इथं 7 आलं. 7 आलं तर काय विचारलं आता, तर सध्याचे वय काढायचे आणि आपल्याला सध्याचं प्रमाण किती, सध्याचं प्रमाण हे आत्ताच आहे आणि हे 10 वर्षानंतरचं आहे, नंतरचं आहे. सध्याचं काय 3 आणि 5. बघा आपलं किती आलंय 7 आलंय. 7 ने गुणा 7 त्रिक एचं किती आलं 7 त्रिक 21 आणि बीचं किती आलंय, बीचं प्रमाण 5 आहे आणि हे 7 7 5 किती आलं 35. 21 35 किती 1 मध्ये 21 35. बघा शॉर्ट फॉर्म मध्ये बघा 2 तास 30 मिनिटे आणि 15 सेकंदाचे एकूण सेकंदात रूपांतर करा. बघा किती 2 तास इथं किती 30 मिनिटे मिनिटे आणि किती 15 सेकंद 15 सेकंद. तर काय करायचंय 2 तास 30 मिनिटं आणि 15 सेकंदाचं रूपांतर करायचंय. बघा 2 तास 2 तासात मिनिटं किती असतात, तर 120 मिनिटं असतात बरोबर. आणि आपल्याला सेकंदात रूपांतर करायचं म्हणल्यावर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणून 120 गुणिले 60. आता इथं किती आहे 30 मिनिटं इथं 30 मिनिटात आपल्याला डायरेक्ट सेकंदात करायचे म्हणल्यावर 60 ने गुणायला लागेल. आणि इकडे काय जशाल तसेच आहेत, ह्यात काय 15 सेकंद आहेत तर सेकंदच पाहिजे आपल्याला. बघा आता मग इथं किती झाले 2 0 6 दुने 12 हातचा आला 1 6 1 6 1 12 6 1 6 1 7 किती आलं 7200. आपल्याला काय काय प्लस करायचे सगळ्यांचं बनवून. 6 त्रिक 18 हे 1800 आणि हे किती 15. तर बघा किती आलं मग हे 15 हे 8 9 10 किती आलं 10 हातचा आला 1 किती आलं 1 आणि 1 2 7 आणि 1 8 आणि 1 9 7 8 आणि 1 9 किती आलं 9. म्हणजे किती आलं 90 15 9015 किती आले 9015 काय आले सेकंद सेकंद. पर्याय क्रमांक 1 मध्ये. चला पुढील क्वेश्चन पाहूयात. जर 2 9 आणि 4 x असेल तर किती x ची व्हॅल्यू काढायची. काय करायचे, तर x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर बघा काय 2 9 तर काय 4 x म्हणजे किती बघा 2/9 4/x. काय करा तिरकस गुणाकार करा सरळ सरळ. इथं काय 2x आणि हे काय 9 गुणिले 4. आता बघा इकडे काय x ठेवला आणि इकडे काय होईल गुणिले भागिले होईल. भागिले किती होईल 2. बघा 2 दुने 4 9 दुने किती मग 18. किती आलं उत्तर आपलं 18. पर्याय क्रमांक 2 मध्ये. किती सोपं होतं, एकदम सोपं होतं. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा क्वेश्चन पाहूयात. 10 15 25 45 आणि 85 यामध्ये त्याच्या पुढची संख्या काढायची आपल्याला. पुढची संख्या काढायची. तर बघा 10 आणि 15 किती हे 10 हे 15 हे किती 25 हे 45 आणि हे किती 85. त्याची पुढची संख्या काढायची ना आपल्याला.
तर बघा मग, बघा कितीचा फरक आहे, 15 आणि 10 किती 5, इथं किती आहे 5चा, किती 5चा फरक आहे, इथं किती आहे 10चा फरक आहे, म्हणजे काय डबल झालं. आणि इथं कितीचा फरक आहे 20चा फरक आहे. बघा 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने किती होईल 40, कितीचा 45 आणि 85 मध्ये कितीचा 40चा फरक आहे. आता पुढं काय येणार आहे हे बघा 85. मग आता पुढं काय येणार आहे, आता काय होणार आहे 40 दुने 80, आता कितीचा फरक पडणार आहे 80चा. आणि ही किती आहे 85, 85 मध्ये किती प्लस करावं लागते ना आपल्याला 80. हे बघा 85 प्लस किती करावं लागते 80, किती आलं मग 5, 8 आणि 8 16, किती आलं 165, पर्याय क्रमांक 2 मध्ये 165. बघा आता पुढील डी के एफ एन आणि एच क्यू, काय डी के एफ एन आणि एच क्यू यातलं काय, याच्या पुढची किती पुढे ते काढायचंय आपल्याला. तर पाहूयात. बघा डी नंतर, डी नंतर काय डी, हे बघा डी नंतर एफ किती पुढे, डी ई एफ जी एच आय जे आणि के 7 डी नंतर, सॉरी डी नंतर डी, थोडक्यात डी के एफ एन आणि काय एच क्यू, डी के एफ एन आणि एच क्यू. बघा डी नंतर एफ किती पुढे, ई एफ किती 2 ने पुढे, एफ नंतर एच किती पुढे, एफ जी एच किती 2 ने पुढे. मग आपल्याला पुढे 2 ने कोण, एच च्या पुढे 2 ने कोण असं, एच आय जे, काय येईन आय जे, किती आलं जे. बघा आता के नंतर एल एम एन कितीचा फरक आहे, तर 3चा फरक आहे. एन नंतर ओ पी क्यू 3चा फरक आहे. आता आपल्याला क्यू नंतर 3चा फरक पाहिजे आहे, इथं 3चा. आर एस आणि टी, काय टी. मग आपलं उत्तर काय आलं जे टी, पर्याय क्रमांक किती 2 मध्ये जे टी. बघा आता उत्तर आलं आपलं. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा जर जुलै व्ही के जेड एम असेल तर जून कोणत्या, जून कसं लिहाल. तर बघा आता काय जे यू एल वाय, जुलैला काय लिहिलं त्यांनी व्ही के झेड आणि एम. तर आपल्याला काय लिहायचंय जे यू एन ई, जून कसे लिहाल. तर बघा आता, आता थोडक्यात पाहूयात. बघा आता जे नंतर, जे नंतर काय येतं, जे नंतर के येतं, बरोबर के येतंय. तर 1 नंबरचा आहे ना त्यांनी इकडे 2 नंबरला लावला. बघा जे के म्हणजे इथं किती एकनीच पुढे घ्यायचा, पण तो 2 नंबरला लिहायचा. आता इथं बघा जे नंतर आपल्याला काय 2 नंबर, आता इथं नंबर टाकून ठेवतो मी 1 2 3 आणि 4. आता बघा जे नंतर त्याच्या पुढचा अंक जे हे जे येते काय वरनं येतो काय करायचा 2 नंबरला लिहायचा. जे के काय 2 नंबरला लिहिला. आता बघा यू फी हा काय केला 1 नंबरला लिहिला, 2 नंबरचा 1 नंबरला लिहिला. आपल्या इथं पण काय यू 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 नंतर 1 नंबरला लिहायचं काय फी, काय 1 नंबरला व्ही. एल नंतर काय, आता एल हा 3 नंबरला आहे. इकडं काय केला त्यांनी शेवट लिहिलेला. एल नंतर शेवट त्याच्या पुढचा अंक, त्याच्या पुढचा वर्ण एल नंतर काय एम, इथं काय एम एन आहे एन, एन नंतर काय येईन मग आपल्याला शेवट एन नंतर, आता एनच्या पुढचा अंक काय शेवटला लिहायचा आहे, काय ओ येईन, काय येईन ओ येईन, ओ काय शेवटला लिहिला. आता बघा राहिलेला काय वाय, वायच्या नंतर काय झेड आहे, ई नंतर काय एफ येईन, काय एफ येईन. मग काय झालं आपलं व्ही के एफ आणि ओ, व्ही के एफ आणि ओ काय पर्याय क्रमांक 1 मध्ये. फक्त काय केलं त्यांनी क्रम वेगवेगळे केले आणि त्याच्या पुढचाच अंक घेतलाय, फक्त क्रम माग पुढं केलेला आहे. पहिल्याचा 2 नंबरला केलाय आणि 2चा 1 नंबरला केलाय, 3चा 4ला केलाय आणि 4चा 3ला केलाय. चला आता पुढील क्वेश्चन बघू. बघा 7 12 18 14
19 आणि 20 यांची काय करायची, सरासरी काढायची. बघा सरासरी म्हणजे काय असतं, तर बघा सरासरी सरासरी म्हणजेच काय असतं, एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची एकूण संख्यांची काय असते, बेरीज. काय असते, एकूण संख्यांची बेरीज भागिले काय असतं, एकूण एकूण संख्या. एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत ते असतं. बघा आता आपण काय करू, बेरीज करू. 7, 12, 18, काय 14, 19 आणि किती 20. किती 20 भागिले एकूण संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. किती येतात, 6. मग बघा बेरीज करा. किती बेरीज किती येईल बघा, 20 20 आणि 19 किती, 39. 39 आणि 14 किती, 20 आणि 19 किती, 39. 39 आणि 14 किती, 53. 53 आणि 18 किती, 53 आणि 18 60. 53 आणि 18 किती, 53 आणि 18 71. 71 आणि 83. 83 परत 7 किती झालं, 90. किती झालं, 90. 90 भागिले 6. बघा आता 6 1 6 1 6 आणि किती उरले, 3. 6 पंचे 30. किती आलं, 15. भागाकार किती आला, 90/6 चा 15. किती आला, 15. पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा सर्वांची बेरीज करा भागिले एकूण संख्या. सर्वांची बेरीज किती आली, 90. 90 भागिले काय, एकूण संख्या 6. 6 आणि 90 ला भाग दिला, किती उत्तर आलं आपलं, 15. बघा 6 1 6. 6 1 6 आणि किती 3 उरले, 30 झाले. 6 पंचे 30, 15. पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता पुढील, जर आज शनिवार असेल तर आजसह 27व्या दिवसानंतर कोणता वार येईल. आज आज शनिवार आहे. आज नंतर काय 27व्या दिवसानंतर कोणता वार येईल. बघा आपण काय करतो, 27 भागिले काय करतो, 7 करतो, आपल्याला वार काढायचा असेल तर. आता बघा आजचा जर वार सोडला, आजचा वार सोडला तर किती, 27 आहे. म्हणजे आज धरून 27 आहे. तर आपण काय करा, आजचा वार सोडून द्या, पुढचे 26. पण 27व्या दिवसानंतर काढायचं म्हणल्यावर 27 घेतले तरी चालते. 7 त्रिक 21, 7 चोक 28 जास्त होतात. 7 त्रिक किती, 21. 21 म्हणल्यावर किती राहिले, 6. किती राहिले, 6. 6 नंतर मग बघा 6 दिवस किती, आज शनिवार आहे. शनिवार नंतर 6व्या दिवस म्हणजे काय असतं, 1 दिवसाने माग असतं. शनिवार नंतर 1 दिवस. बघा 6 शनिवार नंतर पण आपल्याला काय, शनिवार पण आज 27 दिवसानंतर कोणता वार येईल. शनिवार 27व्या दिवशी कोणता वार येईल, तर बघा शनिवार आहे. शनिवार नंतर शनिवारच्या आधी कोणता वार असतो, शुक्रवार. शुक्रवार किती, शुक्रवार किती येईल मग, पर्याय क्रमांक 2 मध्ये. 27व्या दिवशी कोणता, शुक्रवार. 6 दिवस पुढे गेले शनिवार नंतर, तर 1 दिवस मागे जायचं. बघा शनिवार, शुक्रवार. बघा आता पुढील काय, विशिष्ट भाषेत दिलाय एक, ही दिलाय इथं आपल्याला नंबर सिरीज दिली, त्यातली वर्ण दिले, त्याचा नंबर परत नंबर दिले. तर काय म्हणताय, ROCHEL ला कसे लिहाल. आता ह्याला कसं लिहाल तर बघायचंय थोडक्यात. आता तुम्हाला थोडक्यात लिहून दाखवतो मी, पण इथं जरी घेतलं तरी चालते, पण आता एकदा तरी लिहून घेऊयात आपण. CH परत काय A, परत काय R, परत काय C, परत काय O, परत A आणि L. हे लिहिलं. आता ह्याचेच क्रमांक लिहा खाली. 4 इथं किती, 5 किती, 1 परत किती, R ला 4 5 1 6, 4 5 1 6 परत 4 9 1 3, 4 9 1 आणि 3. आता बघा पुढचं बघा, MORALE बरोबर. आता बघा 2 9
6, 1, 3 आणि 7 बघा. आणि आपल्याला काय काढायचंय आता आर, ओ, सी, एच, ई आणि एल. यात जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर बघा, इथं इथं जे अंक असणार आहेत हे पुढं पण ते पुढच्या पण सीरीजला तेच अंक आहेत. हे बघा, एला इथं 1 आहे, इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे. सेम काय आहे इथं बघा, आर आहे, इथं 6 आहे, इथं पण 6 आहे. म्हणजे जे वरचं वर्ण आहे त्याच्या खाली जो दिलाय नंबर तो त्याच्यासाठी आहे. मग बघा आर आहे, आरला काय आहे इथं बघा, इथं 6 आहे, इथं पण 6 आहे म्हणजे काय आरला 6 आहे. ओला काय आहे इथं 9 आहे, इथं पण 9 आहे म्हणजे काय ओला पण 9 येईल. आता सी ला किती आहे, इथं दिलंय सी ला किती आहे 4. एच ला किती आहे बघा, एच ला 5 आहे. किती आहे 5. हे बघा ओ ला 9, सी ला 4, एच ला 5, ई ला काय आहे इथं बघा 7. ई ला काय आहे मग 7 आणि एल राहिला, एल ला किती 3, एल ला किती 3. सरळ सरळ समोरचे अंक आहेत. तर बघा 69, 45, 73 किती मध्ये 69, 45 आणि 73 पर्याय क्रमांक 1 मध्ये. तुम्ही डायरेक्ट इथं जरी केलं तरी चालतंय. फक्त तुम्हाला सोडून देण्यासाठी मी असं लिहिलंय. नाहीतर डायरेक्ट काय आर किती नंबरला आहे 4 नंबरला. इथे किती 1, 2, 3, 4 नंबरला 6 आहे. लगेच 6 लिहून घ्यायचा. एल शेवटचं बघायचं डायरेक्ट. बघा आता काय पहिला 6 आणि शेवटला काय आहे एल आहे. एलला किती आहे बघा, एकूण 2 नंबर 3, 6 आणि 3 आहे का बघा. 6 आणि 3 2 ठिकाणी आहे का, एकाच ठिकाणी आहे. मग आपलं उत्तर मिळून जातं. मधले अंक पण मधले अक्षर पण काढायची गरज नाही. पहिलं आणि शेवटचं काढायचं. एकामध्येच असेल तर तेच सोडून द्यायचं. कारण की आपलं उत्तर वेळ पण वाचतो. त्यासाठी काय करायचं, पहिला आणि शेवटचा काढायचा आणि वेळ वाचवायचा. काय करायचं वेळ वाचवायचा. आता बघा 12चा काय 12चा क्यूब मायनस 8चा क्यूब आणि प्लस हे -4चा क्यूब. बघा आता 1 मिनिट. तर बघा मग 12चा घन काय येईल, 12चा घन काय येतो 1700. हे बघा 12चा घन किती येतोय 1700 किती 28 काय येतो 1728. आणि 8चा क्यूब आहे किती आहे 8चा घन आहे. मग 8चा घन किती असतो, 8चा घन 8चा घन किती येतो 512. किती येतो 512. 8चा घन किती येतो 512. आणि आता 4चा घन किती येतो 64. किती येतो 64. बघा आता हे घन आपण फक्त घन घेतले. पण आता आपल्याला काय नाही का चिन्हात कन्फ्यूज होतं बऱ्याच जणांना. त्यामुळे आता चिन्ह हे बघा 8चा 8चा जर वर्ग असता ना तर मायनस वर्ग असता, डायरेक्ट मायनस मायनस प्लस झाला असतो. पण इथं घन आहे म्हणजेच काय 3 वेळा -8 -8 आणि -2 असले तर प्लस होतं. पण तिसरा पण आहे इथं काय मायनस आहे म्हणून काय येणार मायनस येणार. इथं पण 3 येतं म्हणून काय होणार मायनस होणार. काय होणार मायनस होणार. तर मग करा डायरेक्ट वजाबाकी करा. 17 28 किती 17 28 मायनस किती 512. 17 28 मायनस किती 512 किती येईल 12 16 मायनस किती 64. हे बघा ह्या दोन्हीची वजाबाकी आधी केली, नंतर ही वजाबाकी केली. तर बघा 6तून 4 गेले 2, 6तून 1 जात नाही म्हणजे 11 झाले. तर किती 4 आणि 5 उरले. किती 11तून 6 गेले 5 उरले. इथे किती 11. किती 11 म्हणजे किती आला आपला 11 52. किती 11 पर्याय क्रमांक 2 मध्ये. सरळ सरळ घन काढून घ्या. आणि मायनसला घन असलं तर मायनसच राहतं, वर्ग असेल तर प्लस होतं. आता पुढील क्वेश्चन पाहूयात. 95 गुणिले 105. काय आता सरळ सरळ गुणाकार आहे, याच्यात काय वेगळंच नाही. 95 गुणिले किती आहे 95 गुणिले 105. सरळ सरळ काय आहे गुणाकार आहे. गुणाकार प्रत्येकाला येतो. गुणाकार करून घ्या. किती 99 75. हा काय मुंबईला आलेला 2024चा पेपर आहे. बघा काय आता हातातले क्वेश्चन येतं. सरळ सरळ गुणाकार आहे. यात काय जास्त अवघड नाही. बघा आता अखिल एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. अनुपम हेच काम किती 12 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र मिळून काम केले तर एकच काम किती दिवसात पूर्ण होईल. म्हणजे बघा अखिल काय करतो
एक पूर्ण काम किती 24 दिवसात करतो आणि परत अनुपम काय अनुपम किती दिवसात करतो 12 दिवसात करतो. तर दोघं मिळून ते किती दिवसात करतील? तर बघा एकदम सोपं आहे याला शॉर्ट ट्रिकनी काय सोडायचं डायरेक्ट 24 करायचं इकडे 12 24 गुणिले 12 करायचं आणि छेदात काय करायचं दोन्हींची बेरीज करायची 4 आणि 2 6 2 आणि 1 3 किती आलं 36 36 आले बेरीज. आता बघा 12 त्रिक 36 12 त्रिक 36 3 8 24 किती आलं काटछाट करून आपल्याला 8 किती आलं 8 पर्याय पर्याय क्रमांक किती 3 मध्ये 8 एकदम सोपं गणित आहे. दिसायला मोठं दिसतंय पण शॉर्ट मध्ये किती सोपं आहे. दोन्हींचा गुणाकार करायचा वरती आणि छेदात काय करायचं त्यांची बेरीज करायची. बघा आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर तो शर्ट किती 800 रुपयात पडला तर त्या शर्टची मूळ किंमत किती? म्हणजे बघा शर्टची मूळ किंमत दिली नाही आपल्याला थोडक्यात ती काय एक्स धरली आपण एक्स धरली तर बघा एक्स किमतीवर किती 20% सूट मिळाली म्हणजे 100वर किती मिळाले 80 किती 100वर या 100वर किती मिळाले 80 रुपये म्हणजे 20% सूट मिळाले ते 100चं कितीला 80 मिळालं थोडक्यात तर किती त्याला 800 रुपये ओके 800 रुपयाला पडतो म्हणून बरोबर किती 800 रुपये तर बघा इकडं काय गुणिले इकडे गेल्या बघा एक्स इकडे काय भागिले इकडे गेल्या गुणिले 800 गुणिले 100 भागिले काय येईल 80 हे 80 बघा एक शून्य गेला हा एक शून्य गेला 8 1 8 इथं किती आलं 10 आणि हे वरचे 2 शून्य 10 वर 2 शून्य दिले तर किती 1000 रुपये हे काय झाले 1000 रुपयाची वस्तू होती त्यावर 20% सूट दिल्यामुळं ती काय आकाशला किती 800 रुपयाला पडली म्हणजेच तिची मूळ किंमत किती होती 1000 रुपये. बघा आता पुढचा क्वेश्चन एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा आता हा तर आपण असाच एक क्वेश्चन आधी पण आला होता तर आता बघा सोपा क्वेश्चन 245चा काय करायचा वर्ग काढायचा जर एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं एकक स्थानी 5 असेल तर डायरेक्ट 5चा वर्ग करायचा किती आल्या 25 आणि काय करायचं आता जी राहिलेली संख्या आहे ना ती संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या ती दोन्हीचा गुणाकार इथं लिहिला की तुम्हाला वर्ग मिळून जातो बघा 24 गुणिले किती 25 यांचा काय वर्ग यांचा गुणाकार काय 25 चौक 100 हातचे आले 10 25 दुने 50 आणि 10 60 किती आलं इथं 600 मग 600 लिहून घ्या ह्याच्या समोर किती आलं मग 600 आणि पुढं 25 किती आलं 600 आणि 25 पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा 600 आणि 25 एकक स्थानी 5 असेल तर डायरेक्ट काय 5 काढून घ्यायचा. आता बघा काय 55 - 25 भागिले 5 प्लस 30 बघा आता काय करा आधी काय करायचं कंचे भागुबे आपल्याला बॉन्डमासचा नियम माहिती आहे आधी काय करायचा भागाकार करायचा नंतर बाकीचे करायचं बघा आता किती आहे 55 थोडक्यात -25 भागिले 5 किती प्लस 30 बघा 5 1 5 5 5 25 किती आलं 5 म्हणजे 55 मायनस किती आलं 55 - 5 प्लस किती आलं 30 55 मधून 5 गेले किती राहिले 50 राहिले 50 आणि हे 30 किती झाले 80 हे 50 इथे किती 50 प्लस 30 5 आणि 3 8 किती आलं 80 किती आलं 80 पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा एकदम सोपे क्वेश्चन येतात आणि ह्याच तुम्हाला 2024 ला आलेला मुंबईचा पेपर आहे आता जे फॉर्म मुंबईला भरले त्यांनी व्यवस्थित बघून घ्या पेपर कसा येतोय आता बघा एज्युकेशन टीचर म्हणजे एज्युकेशन कोण देतं टीचर देतात तर ट्रीटमेंट कोण करतं तर बघा एज्युकेशन शिक्षक देतात तर ट्रीटमेंट कोण करणार डॉक्टर करणार ना ट्रीटमेंट कोण करणार डॉक्टर. आता बघा पुढचा क्वेश्चन एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती किलोमीटर जाईल थोडक्यात बघा 5 तासात किती जाते 120 जाते तर 9 तासात किती जाईल किती 9 तासात किती जाईल बघा तिरकस गुणाकार करा 120 गुणिले किती 9 भागिले किती 5 बघा 5 दुने 10 5 दुने 10 किती उरले 2 5 चोक 20 किती आलं 24 गुणिले 9 किती आलं 24 गुणिले 9 9 चोक 36 हातचे आले 3 9 9 दुने 18 आणि 3 21 किती आलं 21 216 किलोमीटर किती 5 तासात 120 तर 9 तासात किती 216 किलोमीटर
पर्याय क्रमांक 2 मध्ये 920 किलोमीटर. बघा, अशा पद्धतीने आपण मुंबई पोलीसचे 2024 चे काही क्वेश्चन बघितले आहेत. तर असेच आपण प्रत्येक जिल्ह्याचे क्वेश्चन पाहणार आहोत आणि पी-वाय-क्यू सर्व क्वेश्चनचे टेस्ट सिरीज सुरू आहे आपली. तर काय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला नवनवीन पुढचे असेच सिरीज आपली पोलीस भरती होईपर्यंत चालू राहणार आहे. तरी बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यांनी.